नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. बघा रे, कोणी आत्तापर्यंत बी एम सीची ॲन्सर की चेक केली नाही. बी एम सीची ज्यांनी पण ॲन्सर की अजून चेक केली नाही त्यांनी प्लीज एकदा ॲन्सर की चेक करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये छापा तुम्हाला किती क्वेश्चन बरोबर आलेले. व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर फास्टमध्ये तुम्ही काय करायचं माहिती आहे का, तुमची कॅटेगरी एस सी असो, एस टी असो, ओ बी सी असो की ओपन असो, कोणती पण कॅटेगरी असो, ते कॅटेगरी बरोबर ती कॅटेगरी छापा आणि तुमचे किती क्वेश्चन बरोबर आलेले ते त्या कमेंट बॉक्समध्ये टाका. तर चला, तुम्ही ज्या मेन उद्देशाने आपल्या चॅनलवरती आलेले तो उद्देश आहे की कट ऑफ किती जाणार आहे. काल बघा रे, सुमारे 3-4 वाजेच्या दरम्यान 16 डिसेंबरला ॲन्सर की आली. त्यानंतर मला खूप मुलांनी SMS केले, पर्सनली पण SMS आले की सर बी एम सीची ॲक्च्युअल कट ऑफ काय राहील, किती जाऊ शकते, मला एवढे मार्क आहे, एवढे मार्कवर माझं सिलेक्शन होईल का बी एम सीमध्ये. तर मी आता त्यांना एकच सांगतो, ते सगळ्यांचे जे प्रश्न विचारलेले त्यांना एकच या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर म्हणून प्रोव्हाइड होईल. तर बघा रे, तुमची जर ओ बी सी आणि ओपन कॅटेगरी असेल, लक्ष देऊ बघा, ओ बी सी आणि ओपन कॅटेगरी असेल, बघा 1 स्टेज एक्झाम आहे, तर त्यांचे 85+ प्रश्न बरोबर लागणार या ठिकाणी, 85+. कारण की ही क्लिअरिटी काल जेव्हा ॲन्सर की आली ना, त्यानंतर मला ज्या विद्यार्थ्यांनी जे मार्क सांगितले ना, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहे, बऱ्यापैकी मार्क आहे, काही विद्यार्थ्यांना कमी पण मार्क आहे, काही विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहे. तर आपल्या या ठिकाणी चांगल्या मार्कावाल्या विद्यार्थ्यांचा विचार करणं आहे, कारण की कमी मार्कावाल्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार नाही. मला असे मेसेज आलेले, काही विद्यार्थ्यांचे 88 पण प्रश्न बरोबर, काही विद्यार्थ्यांचे 90 पण प्रश्न बरोबर आलेले. आणि त्यामुळं मी एक ॲव्हरेज कट ऑफ या ठिकाणी सांगतो ओ बी सीचा की 85+ ज्या विद्यार्थ्याचे मार्क आहे, बरोबर प्रश्न आहे, त्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी बी एम सीमध्ये फायनल सिलेक्शन होणार आहे. का म्हणतो मी, कारण की 1 स्टेज एक्झाम होती, एका स्टेजमध्ये एक्झाम होती बरोबर. भले एक्झाम लेवल हार्ड होती, पण फक्त त्यातला जी केचा क्वेश्चन पेपर हार्ड होता. मी बघितलं मुलांना इंग्लिशमध्ये पण बऱ्यापैकी मार्क आहे, मराठीमध्ये तर सांगूच नका, तिथं पण एकदम भारी मार्क आहे. त्यानंतर आय टीमध्ये पण, बुद्धिमत्तामध्ये पण चांगले मार्क आहे. म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांना चांगले मार्क, फक्त जी केमध्ये, तर काही विद्यार्थ्यांचे जी केमध्ये अंदाजे मारलेले ते पण प्रश्न खूप सारे बरोबर आलेले. म्हणून ओव्हरऑल आपण जर विचार केला तर ओ बी सी प्लस ओपन विद्यार्थ्यांना 85+ मार्क लागणार या ठिकाणी फायनल सिलेक्शनसाठी. आता नेक्स्ट कट ऑफ सांगतो मी तुम्हाला, की जी कॅटेगरी आपली एस सी आणि एस टी बरोबर, या 2 कॅटेगरी सांगतो मी तुम्हाला. बघा, एस सी विद्यार्थ्यांची जास्त कट ऑफमध्ये व्हेरियंट पडत नाही. एस सी कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्याचे 83+ क्वेश्चन बरोबर आहे, त्या विद्यार्थ्याच्या या ठिकाणी बी एम सीमध्ये फायनल सिलेक्शन होणार आहे. आणि एस टी विद्यार्थ्यामध्ये ज्या विद्यार्थ्याचे 75+ क्वेश्चन बरोबर आहे, कारण की एस टीमध्ये खूप व्हॅरियंट येतो आपल्या याच्यामध्ये, कारण की एस टी कॅटेगरीची मुलं खूप कमी असतात. ज्या विद्यार्थ्याचे 75+ क्वेश्चन बरोबर आहे, त्या मुलाचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. कोणत्या कॅटेगरीचे वाले? एस टी कॅटेगरीवाल्या विद्यार्थ्याचं. आणि एस सीवाल्याला 83+ क्वेश्चन या ठिकाणी बरोबर लागणार आहे. तर मला कमेंट सांगा, एस सी आणि एस टीनं फास्टमध्ये कमेंट करायचे की किती प्रश्न बरोबर आलेले आहे. त्यानंतर आपण कॅटेगरी घेऊ, एस सी एस टी झाली. त्यानंतर एस बी सी कॅटेगरी आहे, एस बी सी, एस सी बी सी आहे, भरपूर कॅटेगरी आहे. म्हणजे या ठिकाणी मी डायरेक्टली जे कॅटेगरी ते ऑदर लिहितो. ऑदरमध्ये सगळ्या कॅटेगरी लक्ष देऊन ऐकायचं. आणि विशेष म्हणजे जे बाकीचे हँडिकॅप आणि स्पोर्ट्समॅन आहे त्यांचं वेगळं सांगतो मी. आता ऑदर कॅटेगरीमध्ये जेवढ्या काही कॅटेगरी राहिली असेल, मेन आपल्याला इम्पॉर्टंट ह्याच कॅटेगरी होत्या की याच्यामध्ये जास्त विद्यार्थी आहे. ऑदर जेवढे काही कॅटेगरी त्याचा कट ऑफ सांगतो मी. ऑदरचा एक रेंज सांगतो की बघा, ज्या विद्यार्थ्याने समजा काल ॲन्सर की चेक केली आणि ज्या विद्यार्थ्याला 78 टू 81, 78 ते 81च्या दरम्यान, ज्या विद्यार्थ्याचे 78 ते 82 पकडा, 78 ते 82, कारण की एक प्रश्न म्हणजे 2 मार्क होते. ज्या अदर कॅटेगरी जेवढे काही कॅटेगरी राहिलेले आहे, ज्या विद्यार्थ्याचे 78 ते 82 या दरम्यान क्वेश्चन बरोबर आहे, 78 ते 82, तर त्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार म्हणतो. म्हणजेच काय, त्यांना डी व्हीसाठी या ठिकाणी बोलावण्यात येणार आहे. आता नेक्स्ट कट ऑफ आहे आपला हँडिकॅप, स्पोर्ट्समॅन बरोबर. हँडिकॅप आणि स्पोर्ट्समॅन दोन्हीचाच कट ऑफ सांगतो मी, हँडिकॅपचा आणि स्पोर्ट्समॅनचा. तर बघा, हँडिकॅपवाल्या विद्यार्थ्याचे 65 ते 70 ह्या दरम्यान जर प्रश्न बरोबर असले, जास्त सांगितले मी तरी, 60वाले पण विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे आणि 70वाले, कारण की याच्यात पण कॅटेगरीचा पण विषय येणार आहे. धरून चला, 60 ते 70 ह्या दरम्यान ज्या विद्यार्थ्याला मार्क आहे, हँडिकॅपवाले बघा, हँडिकॅप त्याचं सिलेक्शन होणार आहे.
आणि त्यानंतर 65 ते 75 ज्या विद्यार्थ्याला इथं मार्क आहे 65 ते 75 स्पोर्टवाला त्याचं पण सिलेक्शन होणार आहे. ॲक्च्युली कट ऑफ कमी पण जाऊ शकतो, पण एक ॲव्हरेज मी मोठं सांगितलं की या ठिकाणी 60वाले विद्यार्थ्याचं सिलेक्शन होऊ शकतं आणि जर 55वाले प्रश्नवाले बी विद्यार्थ्याचं सिलेक्शन होऊ शकतं. कारण की त्याच्यात डिपेंड करणार आहे की त्यांची कॅटेगरी कोणती आहे हँडिकॅपची, ते पण मोठा या ठिकाणी फॅक्टर महत्त्वाचं ठरणार आहे. तर बघा मी जवळपास सगळा कट ऑफ सांगितला ओव्हरऑल. तर ओव्हरऑल तुम्हाला कट ऑफमधून एवढंच कळालं असेल की 85+ क्वेश्चन OBC प्लस ओपन आणि त्यानंतर SC कॅटेगरीचा असला तर त्याला 82+ प्रश्न बरोबर लागणार आहे SC कॅटेगरीचा, आणि ST वगैरे असला तर त्याला किती 75+ प्रश्न बरोबर लागणार. ऑन अदरचं बी सांगून दिला. तर मला सांगा की तुम्हाला काल आन्सर की चेक केली तुमचे प्रश्न किती बरोबर आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्यानुसार मी तुम्हाला सांगितले एवढे क्वेश्चन बरोबर पाहिजे, तर तुम्हाला काय वाटतं की एवढे प्रश्न माझे बरोबर आहेत होईल का नाही ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि कोणाला जर डाऊट असेल याच्यावर बी की मला 85 जर होईल का, त्यांनी मला कमेंटमध्ये कमेंट करा. मला म्हणजे ज्या मुलांना 50+ मार्क आहे आणि त्यांनी कॅटेगरी मेन्शन करा आणि त्या सगळ्यांनी मला कमेंट करा. म्हणजे कसं माहिती आहे का, 50 ते 95 दरम्यान जेवढे काही मुलांना क्वेश्चन जेवढे काही मुलांचे प्रश्न बरोबर आहे त्यांचा मला नाही एक ॲक्च्युअल डाटा मिळेल या ठिकाणी. आणि एक मी डबल एक व्यवस्थित कट ऑफ बनवण्यासाठी, जेणेकरून कसं आहे डाटा असल्याशिवाय कट ऑफ म्हणजे व्यर्थ आहे सांगणं. हे जे मी तुम्हाला कट ऑफ सांगितला एक ओव्हरऑल असा जाऊ शकतो बाबा, एक माझ्या ओपिनियननुसार सांगितला. तुमच्या ओपिनियननुसार तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कट ऑफ सांगू शकता बरं का. पण डाटा महत्त्वाचा आहे. तुम्ही मला डाटा द्या, कमेंट करा किती मार्क आले, शिफ्ट कोणती होती, काय होतं बरोबर. तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.